बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। राज्यातील हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेदरम्यान गोंधळ झालाय। छत्रपती संभाजीनगर, भंडारा, कल्याण, वाशिम, नांदेडमध्ये विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगरच्या परीक्षा केंद्रावर अभिजित दिपके विद्यार्थ्यांसह ठिय्या करतायत। जिथे जिथे परीक्षेमध्ये गोंधळ आहे तिथे लेखी आश्वासन मिळेपर्यंत जागा सोडू नका असं आवाहन दिपकेंनी केलंय। तर हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेसाठी दिला जाणारा पॅसेज आधीच लीक झाल्याचा आरोप केला जातोय। तर कल्याणमध्ये सुद्धा असाच गोंधळ झालेला आणि कल्याणमध्ये सुद्धा या विद्यार्थी आंदोलकांनी अभिजित दिपके यांना व्हिडिओ कॉल केलेला होता आणि त्यांना आलेल्या समस्या या अभिजित दिपके यांच्या समोर मांडलेल्या आहेत। अभिजित दिपके सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत। त्या ठिकाणी आंदोलक विद्यार्थ्यांसोबत त्यांचा ठिय्या जो आहे तो सुरू आहे। जोपर्यंत जिल्हा न्यायाधीशांकडून लेखी आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत या ठिकाणाहून हलायचं नाही असा निर्धार दिपकेंनी व्यक्त केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना देखील आवाहन केलंय। आज राज्यातील विविध जिल्ह्यात हायकोर्ट लिपिक पदासाठी परीक्षा घेण्यात आली। मात्र लिपिक पदाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडालाय। सर्व्हर डाऊन झाल्यानं परीक्षा खोळंबल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। परीक्षेसाठी लांबून आलेल्या परीक्षार्थींना अचानक आलेल्या या तांत्रिक अडचणीचा मोठा फटका बसला। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, भंडारा, कल्याण, वाशिम, नांदेड या ठिकाणी केंद्रावर संतापाचं वातावरण निर्माण झालं। छत्रपती संभाजीनगरच्या 7 हिल परिसरातील सुरगाणा नगरच्या परीक्षा केंद्रावर काही परीक्षार्थींनी गोंधळ घातला। दरम्यान अभिजित दिपकेंनी विद्यार्थ्यांची भेट घेत परीक्षेतील अडचणी जाणून घेतल्या। परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांसोबत अभिजित दिपके यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका दिपकेंनी घेतली आहे। तर गोंधळ झालेल्या ठिकाणी परीक्षा केंद्र सोडू नका असं आवाहन दिपकेंनी केलं। तर जेवढेही मुलं आज परीक्षेला गेले होते त्यांना परीक्षा नाही देता आली किंवा सर्व्हर खराब असल्यामुळे किंवा कीबोर्ड खराब असल्यामुळे किंवा कम्प्युटर खराब असल्यामुळे जर त्यांना परीक्षा नाही देता आली किंवा ते फेल झाले त्याच्यामुळे तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। आपण जोपर्यंत परीक्षा वापस घेणार नाही, रिएक्झामिनेशन वापस घेणार नाही तोपर्यंत आपण आपलं आंदोलन सुरू ठेवू। कल्याणमध्ये असं झालेले तर महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे असं झालेले त्या सगळ्या मुलांनी त्या सेंटरवर बसून राहा आणि जोपर्यंत रिएक्झामिनेशनचं नोटिफिकेशन येते तोपर्यंत आपण हलायचं नाही। या लोकांचा सॉफ्टवेअरमध्ये एवढा प्रॉब्लेम आहे, कोणाला कीबोर्ड चांगला नाही, कोणाला कीबोर्ड चांगला नाही, कोणाला छोटी स्क्रीन दिसते, म्हणजे सर प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम आहे माहिती का। आम्ही रडलो दादा माहिती का, 6 महिन्यापासून मी तयारी करतोय, आत्महत्या करायची गाडी आमच्यावरती हे आणि सेंटरमध्ये MSCIT दिलाय। मिशन सुद्धा काहीच नव्हतं सर। 10 लाईन माझ्या पूर्ण रेड दाखवल्या गेल्या, म्हणजे सॉफ्टवेअरला सुद्धा पूर्ण तेवढाच प्रॉब्लेम। त्यांनी कुठलाच मी त्यांना ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर कुठल्या कंपनीला दिलेलं आणि जेव्हा लॉग इन केल्यावरती फोटो यायला पाहिजे तुमचा विद्यार्थ्यांचं ज्याचं नाव आहे त्याचा फोटो, तिथे फोटो सुद्धा नव्हता आमचा। छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी जिल्हा न्यायाधीशांचं नाव घेत घोषणाबाजी केली आहे। परीक्षा सुरू होती तरी लॉग इन मध्ये आणि प्रश्नांची उत्तरं देताना अधिकचा वेळ लागत होता। कल्याण APMC मार्केटमधील परीक्षा केंद्रावर असाच गोंधळ उडाला। परीक्षा देण्यासाठी असलेल्या संगणकातील कीबोर्डमध्ये बिघाड झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। भंडाऱ्यातही अशी परिस्थिती पाहायला मिळाली। आता ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी परीक्षार्थींनी केली आहे। मात्र नीट परीक्षेच्या गोंधळानंतरही इतर भरतीसाठी होणाऱ्या परीक्षांचा गोंधळ अद्यापही काही संपलेला दिसत नाहीये।